जय श्री वैदिक शेतकरी मित्र प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। रामचंद्र काळे यांनी मत व्यक्त केले त्याविषयी थोडंसं आपण आज बोलणार आहोत। ते म्हणतात राम सर आणि एससीटी वैदिकची मिल्क चार्जर टीम यांनी एससीटी वैदिकच्या मिल्क चार्जरचा सर्व भारतभर महाराष्ट्रभर त्याचा प्रचार प्रसार करावा। प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, कारण आज दूध उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। ते सांगतात की हरियाणा पंजाब राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा आपला शेतकरी दूध व्यवसायामध्ये खूपच अडाणी राहिलेला आहे। रामचंद्र भाऊ तुम्हाला नमस्कार। खूप सुंदर अशा प्रकारचं मत या ठिकाणी मांडलंय आणि तो एकदम सत्य आहे की दूध व्यवसायामध्ये आज आमचा शेतकरी पंजाब आणि हरियाणा मधली गाय म्हटलं की त्याचं थोड्याशा भुवया उंचावतात आणि त्याला थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं। तो अभिमानाने सांगतो की पंजाब मधून मी एवढ्या गाय आणल्या, हरियाणा मधून मी एवढ्या गाय आणल्या। तर मित्र हो, अगदी लाखो रुपये किमतीच्या गाया जेव्हा तुम्ही तिकडनं आणता, 30 लिटर 40 लिटर तिचं दूध तुम्ही पहिल्याच वेतामध्ये गमावून बसता, 30-40 लिटरची गाय जेव्हा तुमच्याकडे 20 लिटरवर येते, यावरून आपल्याला कळतं की आपल्याला त्या गायांचं दूध सुद्धा सांभाळता येत नाही। आपल्याला असं वाटतं की आपण मागासलेले आहोत, अडाणी आहोत, परंतु तसं नाहीये मित्रांनो। पंजाब हरियाणामध्ये की तिकडनं कॅन्सर ट्रेन चालते, म्हणजे तिकडची माती पूर्णपणे नापीक झालेली आहे। त्यामुळे तिकडच्या लोकांचा पूर्ण जो उदरनिर्वाह आहे तो दूध व्यवसायावरती आहे। त्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे आज त्यांना दूध व्यवसायामध्ये त्यांनी खूप जागरूकपणे हा व्यवसाय करता, सावध राहून करता। रामचंद्र भाऊ तुम्ही सांगता त्याप्रमाणे खरोखर शेतकऱ्यांनी एससीटी वैदिकच्या बाबतीमध्ये एकमेकाला प्रबोधन केलं पाहिजे। आमचे वितरक मित्र असो, ऑफिसर असो, या सर्वांनी एससीटी वैदिकच्या मिल्क चार्जरचा जास्तीत जास्त प्रचार केला पाहिजे, त्याचं प्रमोशन केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये सक्षम बनवलं पाहिजे। मिल्क चार्जरच्या संदर्भामध्ये आम्ही 4 व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या व्हिडिओ आपण सर्वांनी पाहाव्या सर्व शेतकऱ्यांनी। अशीच मी रामचंद्र भाऊंच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल आणि दूध व्यवसाय हा सर्वांनी सुजलाम सुफलाम करा।